नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्लॉगमध्ये. आत्ताच उठलो झोपेतून जस्ट. किती वाजले? उशीर झाला, 6 वाजले. आज एवढी थंडी नाही आहे म्हणा, थंडी कमी पडू राहिली आज. एवढ्यात 2 दिवस झाले थंडी कमी पडू राहिली. पहिले फ्रेश होतो, मग बोलू आपण. पहिले काय आहे ते. लय दिवसाला चहा पेलो, तसा चहा पित नसतो मी. आंघोळ वगैरे झाली आणि फ्रेशही झालो. फ्रेश म्हणजे ते आधी काय, फ्रेश वगैरे होऊन आंघोळ झाली आणि त्याच्यानंतर आता जस्ट फोन आला अखिलचा. तयारी गियारी झाल्यावर म्हणजे कपडे गिपडे बदलवले, मी चेंज केले. म्हटलं व्हिडिओ एडिट करतो कालचा, आणि एक काम आहे समजा, जे थोडंसं चालू आहे. वर्क फ्रॉम होमचं काय होते नाही होत, झालं पाहिजे. आय होप. आपल्या इथं ते 5G स्पीड नाही ना, त्याच्यामुळं इथं लागते नाही लागत, त्याच्यामुळं माहीत पडन. वर्क फ्रॉम होम भेटलं पाहिजे. वर्क फ्रॉम होम जर भेटलं ना, डोक्याचा हेडॅक कमी होतो आणि घरूनच मस्त आपलं चालू होऊन जाते. तर त्याच्यासाठी ते काम करून राहिलो होतो, तर अखिलचा फोन आला. तर म्हणते आज कुणालच्या मावस भावाचं लग्न आहे चांदूर बाजारले, तर आपल्याला जायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, देखेंगे. तर पाहतो जाव का नाही जाव, कारण तो जर एअरटेल एक्स्ट्रीम बॉक्सवाला आला घरी बसवासाठी, तर मग ते बाबाला पण समजणार नाही कसं बसवा लागते, काय बसवा लागते म्हणून. तर पाहतो पहिले, त्याला फोन करतो. त्याचं जर कन्फर्म असं येणं तर मग नाही जाणार. जर नसन कन्फर्म येणं, लवकर जर येणं होत असन तिकडून चांदूर बाजारवरून, तर मग चाललं जाईल, काही हरकत नाही जायसाठी. ठीक आहे, पाहतो काय होते. तर पहिले आता थोडंसं टाईम झाला आपला, 9 वाजले, पण आपला टाईम झाला 9 वाजता सकाळी. आपलं पेट पूजा होऊन जाते. आई बाहेर गेली आहे. भाई हे जे पडते ना असं डोळ्यावर, त्यावेळेस आठवण कोणाची येते माहिती मला, असं असं डोळ्यावर ज्यावेळेस पडते असं बस हे आठवण येते मला. म्हणून असे घरात तिरप पडते ना. आता हे जे नवीन व्हेंटिलेटर आहे त्याच्यातून बरोबर असे हे ठेवले आहे का घरात उजीड पडला पाहिजे. इट्स चिवळा टाईम. सकाळी सकाळी चिवळा केला आहे ना. आई थोड्या वेळात चांदूर बाजारला चाललो मी. चिवळा खाना झाला, चिवळा खाना. पहिले तयारी करतो 5 मिनिटात. नाही नाही, असाही येऊ शकतो, असं काही नाही. असा येऊ शकतो, त्याच्यात काही नाही. चल ना मग. नाही नाही, जास्तच होईल ते. चला, निघाचा टाइम झाला आता. ओके, लेट्स गो. अभि इथून अख्खाच्या अख्खा पूल वाहत गेलाय. अख्खाच्या अख्खा पूल, हे पाय, ह्या पूल वाहत गेलाय अख्खाच्या अख्खा इथून. दिसले गावात म्हणून तर सोडून दिला मी ना. चोरून घेऊन चालले होते ते. अभि रोड बनला, रोड बनला. चमत्कार. इलेक्शन आहे ना बे आता. हा, पण ग्रामपंचायत मामपंचायत आहे आता, त्याच्यानं हे बनलं असू शकते. आणि इकडे बनवण्याची गॅरंटी नाही आहे. संपला रे रोड, संपला. पोकात बनते इकडे. कोणा घरचे ना बांधला असेल. हा, तिचे ते जमा करूनही बांधला असू शकते. मला काही गॅरंटी नाही आहे का या गावातले सरपंच एवढे असत म्हणून का रोड बांधव. ह्या गावात हा त्यानं बांधला होतो कंट्री करून. आणि
आणि ह्या कोणत्यावर जर नवरदेव निघाला झालं जायचं तिथं मेला काढतच नसून एका एखादा मारुती असं नाही इकडे असं नसून हाय दिसू राहील मंदिर तिकडे मंदिर आहे म्हणजे मंदिर असलं वा वा चला मारुती भागलं काम त्याचं. तर अशाच प्रकारे आपण ह्या गावातली आता समस्या सोडवली. आता आपल्याला समोर जायचं आहे. हा हेच फायनली पोहोचलो. तू तर म्हणे लग्न लागत म्हणे अधिक 2 घंटे लग्न लागाले 1.5-2 घंटा. बाई तुला माहित आहे आपण त्याच्यासाठी आलो ना हेच व्हायचं आहे स्वयंपाकच व्हायचा इकडे. हे बाय लसूण निसणं चालू आहे. लग्न ह्या साईडला इकडे जांबाले जांबो हाय ना रे आपल्या कोट्यातले येले तर येले असनच इकडे आलो बसायला. आता बिलकुलच काही आहे नाही आमचा माणूस कसा असं फोन केला होता मी नव्हता केला होता नव्हता केला पण तो उचलला नाही मग मला फोनच नाही आला मला. केला होता मी फोन नाही उचलला उचलला होता नाही उचलला होता डबल केला होता मग मी काय उचलू रूम मध्ये सावधान पाय कुठं करू राहिले काका इथून सावधान करू राहिले हॉलमध्ये. शिराळ्यातून झाले पुरण काय उलटा तुम्हाला इकडून रोड रोड ठीकठाक आहे ना हो 50च्या वर आम्ही जाऊ शकत नाही गाडी रस्ता पहिला हसपत झाल्यासारखी आहे गाडी शिराड्यात घुस इकडून इकडून शिराडा तिथं चल येतो फॉर्मॅलिटी. चला निघून चालताय मग आता निघून जा शिराडा बरं हा आरामानच जा लागते म्हणून. हा रोड वाटला नाही मला मी काल किती वेळा झालं माहिती आहे काय काल मी 40 मिनिटं झालो का मग या रोड आहे तसंच चांगला आहे ना रोड हेल्मेट होतं ते हवा काही लागली नाही बात आलो मी 60-70 स्पीड चल येतो. हा. हा ठीक आहे पोहोचलो घरी आता जस्ट. आता उशीरच झाला संध्याकाळच जरी घरी येता येता चलो भागो 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 भागो. तिकडून आलो लग्नावरून आता आणि फ्रेश वगैरे झालो आणि जस्ट मी आता टी व्हीवर स्पीच पाहिली आपल्या प्राईम मिनिस्टरची. आज राम मंदिर ध्वजारोहण होतं ध्वजस्थापना होती त्याच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि सोबतच आज राम सीता विवाह तिथीसुद्धा होती त्याच्या पण तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. ठीक आहे आता एडिटिंग करतो आजच्या ब्लॉगची. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय. करा सबस्क्राईब सांगा लागेल का रोज सबस्क्राईब करा जे नवीन आहे ते सबस्क्राईब करा. ठीक आहे भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.